जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा 15 ते 23 एप्रिल दरम्यान नगर तालुक्यातल्या अकोळनेर येथे आयोजित करण्यात आला. या सोहळ्याचे ध्वजारोहण माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, हरिभक्तपरायण माऊली महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या सोहळ्यामध्ये 5000 गाथा वाचक, 50 टाळकरी, 25 मृदुंग वादक, 500 गावांचा तुकाराम महाराज अखंड पहारा, 1 लक्ष भाविकास पुरणपोळी, काला महाप्रसाद, 108 युवकांच्या हस्ते श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र आक्रोडीत ज्ञानज्योत आगमन, 8 दिवस जगद्गुरु तुकोबाराय भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी दिली. रामकृष्णारी निळा मने जिंकोनी काळा भोगीती 16 वैकुंठीचा अहिल्यानगर जिल्ह्याचं भाग्य उजळलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर समितीने आपल्याला जगद्गुरु तुकोबारायचा 375वा वैकुंठ गमन सोहळा साजरा करण्यासाठी मानाचं श्रीफळ दिलं. त्याचा आज धर्मध्वजारोहण सोहळा आणि मंडप पूजन सोहळा पार पडलेला आहे. आता 16 एप्रिल ते 23 एप्रिल या दरम्यान महामहोत्सव संपूर्ण नगर जिल्ह्यातील सगळे तालुके एकत्र येऊन श्री क्षेत्र आकोळनेर संत कविदास गुरु महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये संपन्न होणार आहे. रोज पारायणाला 5000 वाचक, एका अभंगाला 1 वाचक असं महाराष्ट्रातलं पहिलं पारायण गाथा पारायण इथं संपन्न होणार आहे. संगीत गाथा पारायण रोज 500 टाळकरी, 25 मृदंग आणि 500 गावांचा पहारा आहे. आणि सकाळून 1.5 लाख भाकरी येणार 50 गावांच्या, संध्याकाळच्या 50 गावांच्या 1.5 लाख भाकरी आणि महाराष्ट्रातल्या नामवंत संतांची कीर्तन आहे तिथं, कीर्तनकारांची, आणि संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या प्रसिद्ध आमटे येतात दररोज एका दिवशी 1 आमटी बनवली जाणार आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज कृषी प्रदर्शन नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच साजरं होत आहे, ते आकोळनेरला होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे की 16 एप्रिल ते 23 एप्रिल हा महोत्सव आहे. आपण सर्वांनी या भेट द्यायला यावी. या उत्सवाला आकोळनेरला नगरपासून अवघ्या 15 किलोमीटर हे गाव आहे. आणि 15 एप्रिलला तुकोबारायच्या पादुका नगर जिल्ह्यात 375 वर्षात प्रथमच हेलिकॉप्टरने येणार आहेत. तर त्याचं भव्य दिव्य स्वागत रॅली आहे. 3 वाजता पादुका येतील. 375 तुळशी, 375 कळशी, 375 पताका, 375 मृदंग, 375 कीर्तनकार, 375 चोपदार आणि 375 तुकाराम नावाची नगर जिल्ह्यातली माणसं आणि निवडून अशी भव्य दिव्य 10,000 लोकांची मिरवणूक 15 एप्रिलला दुपारी 3 ते 6 या दरम्यान होईल आणि 16 एप्रिल पासून हा उत्सव होईल. सगळ्याला विनंती, मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची, सगळ्याला विनंती की आपण या उत्सवाला जरूर या. मुक्कामाची सोय आहे, भोजनाची सोय आहे, सर्व विनामूल्य आहे. रामकृष्णारी. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहिल्यानगर.